नमस्कार. ॲडिशनल कन्सेप्टच्या व्हिडिओ सिरीज मधला हा एक पुढचा भाग आहे. जसे साध्या वर्तमान काळामध्ये ॲम इज आरचा वापर हा आहे या अर्थाने होतो. बघा लक्षात घ्या, इंडिकेटर लेवल तुम्हाला लक्षात येईल. आपण आतापर्यंत पाहिलं होतं, एकदा रिवाइज करून घेऊ. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ॲम इज आणि आरचा उपयोग हा आहे या अर्थाने होतो. सिंपल पास्ट टेन्स मध्ये वॉज आणि वेअरचा उपयोग होता, होती आणि होते या अर्थाने होतो. तसंच सिंपल फ्युचर मध्ये शॅल बी ऑब्लिक विल बी चा वापर असेल या अर्थाने होतो. एक साधं उदाहरण सांगतो, नंतर आपण बघूया काय कसं होतंय ते. तो माझा भाऊ आहे, ही इज माय ब्रदर. तो माझा भाऊ होता, ही वॉज माय ब्रदर. आणि तो माझा भाऊ असेल, ही विल बी माय ब्रदर. बघा, हे कंपॅरेटिव्ह जर शिकलो ना आपण, तुम्हाला सांगतो घरी बसल्या बसल्या पण अशी कंपॅरेटिव्ह प्रॅक्टिस केली ना, तर तुम्हाला ॲम इज आर, वॉज वेअर आणि शॅल बी विल बी जगात जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तुम्ही विसरणार नाही. याला कारण काय? तर प्रॅक्टिसेस अशा मिळणार आहेत. आतापर्यंत हे कन्सेप्ट आपल्याला प्रॅक्टिकली वापरता आले नाही, की आपण वापरले नाही. याला कारण असं आहे की आपल्याला ते समजलेच नाही त्या पद्धतीने कधी, म्हणून आपण वापरलेलं नाही आहे. येतंय लक्षात? फाईन, राईट. काही वाक्य पाहूया आपण. सिंपल फ्युचरचा कन्सेप्ट पाहत दाखवू येते. एक उदाहरण पाहूया. आता हे सगळे जे आहे सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, हे जे सगळे कन्सेप्ट आहेत, बरोबर आहे? या सगळ्या गोष्टी आपण कशासाठी वापरतो? काय दाखवण्यासाठी करतो? नातं, जागा, वस्तू, गुड आणि पोस्ट. In English we can say that relation, place, thing, then quality, then post. To indicate all these five aspects, we are using am is are in simple present, was were in simple past and shall be will be in simple future. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सिंपल फ्युचरचे काही उदाहरण पाहूया. राजू गायक असेल. राजू विल बी सिंगर. हे झालं अफर्मेटिव्ह. निगेटिव्ह तुम्हाला लक्षात असेल, मूळ सहाय्यकारी क्रियापद, बेसिक हेल्पिंग वर्ब नॉट लावायचं आणि कंटिन्यू करायचं. राजू गायक नसेल. राजू will not be singer. Question. राजू गायक असेल का? Will राजू बी सिंगर? या पद्धतीने हे काम चालेल. जर आपल्याला हे कंपॅरेटिव्ह फॉर्मेशन जर कळालं तर आपण ॲम इज आर, वॉज वेअर आणि शॅल बी विल बी हे खूप चांगल्या पद्धतीने अंडरस्टँड करू शकतो. इथं प्रश्नचिन्ह लावायला विसरू नका, कारण इंटरॉगेटिव्ह स्टेटमेंटमध्ये आपल्याला प्रश्नचिन्ह वापरावं लागेल. राईट. आय होप दॅट हे कंपॅरेटिव्ह फॉर्मेशन तुम्हाला कळालं असेल आणि ह्या सगळ्या कन्सेप्टची तुम्ही प्रॅक्टिकली उपयोग कराल आज दिवसभरामध्ये. हे करा, त्याचे बेनिफिट्स तुम्हाला नक्की जाणवतील. फाईन. आय होप दॅट यू माइट हॅव अंडरस्टूड ऑल दीज ॲस्पेक्ट्स. आणि पुढील भागामध्ये आपण जसं आता इथे ॲम इज आर, वॉज वेअर आणि शॅल बी विल बी पाहिलं, तसंच आपण हॅज, हॅड आणि शॅल हॅव, विल हॅव हे संकल्पना आपण कंपॅरेटिव्ह फॉर्मेशन मध्ये पाहणार आहोत पुढच्या काही व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.